आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहिला मी त्या आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत जिथे मात्र एका बाजूला संघाचा नेता कर्णधार दिशादर्शक तारणहार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहिला मी तर टॉस हारलाय कल्पेश ठाकूर, परंतु तो म्हणाला की आमच्याकडे गोलंदाजांचा ताफा चांगला सुसज्जित करण्यात आलाय आणि या कारणास्तव जर का आम्ही 50 ते 55 धावा बनवल्या तर एक चांगली टोटल आमच्या नावापुढे येऊ शकते। या कारणास्तव बामणडोंगरीचा सुपुत्र आज मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान या टीमला लीड करत असताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहत आहोत अनिकेत कोळी मोहा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू 19,000 पॉईंटला त्याला बोली लागलेली पाहायला मिळाली होती आणि तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळेल। दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। आपण आजच्या महत्त्वाच्या आणि चौथ्या दिवसाला प्रारंभ करतो आहोत। महत्त्वाची मॅच, महत्त्वाचा सामना, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व अरोनी बुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख वगे देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी। प्रथम घड्याळाला वंदन करून उभ्या विश्वाचा आराध्य दैवत श्री राजे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या सिल्वर ट्रॉफीमध्ये। उल्वेनोड प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय UNPL 2026 टीमचा कॅप्टन एका बाजूला आपण सिद्धेशला पाहतोय तो वॉर्म अप करतोय जणू काही गोलंदाजीसाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल। पहिलं षटक त्याच्याच हातामध्ये सुपूर्द करण्यात आलाय। टीमचा कॅप्टन आहे एका बाजूला सिद्धेश कोळी गोलंदाजी मार्कवरती जो गव्हाण गावाला बिलॉंग करतो आणि आज मात्र ज्याला आपण सावकार स्मृती गव्हाण या टीमचा कर्णधार पद देखील देण्यात आलेलं पाहायला मिळालंय। एक चांगली मॅच आपण पाहायला जातो। दोन्ही संघाला शुभेच्छा असतील। 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून जॉईन झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत। उपस्थित मान्यवर क्रिकेट रसिक आणि खेळाडूंनाही आपण शुभेच्छा देऊयात। आजच्या चौथ्या दिवसाला, दिवस आणि रात्रीला आपण सुरुवात करतो आहोत। पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती टीमचा कॅप्टन सिद्धेश कोळी। एक पहिला बॉल, पहिला चेंडू पडेल, सामन्याला सुरुवात होते। गणपती बाप्पा मोरया। पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या शीच्या बाहेर होता, इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, हवेमध्ये खेळला, चेंडू डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी। पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार। आज सूरज चौधरी आहे त्यामुळे या साऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला निश्चित मिळतील। पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यावरती चौकार आला। लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाली। एक दर्जेदार स्ट्रोक इथे आपण पाहिला, दर्जेदार स्ट्रोक जो मात्र ओव्हर दी पॉइंट आला, इनफिल्डला भेटणारा चौकार। संघाची धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन झालाय। पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर डिगआउट करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। अनिकेत कोळी एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून खेळतो, आघाडीला बॅटिंगसाठी येतो, त्याच्याकडे आपण सातत्याने विस्फोटकता नेहमीच पाहायला मिळालेली आहे। नीडर अंदाज त्याचा बॅटिंगचा हा नेहमी पाहायला मिळालाय। संघातील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून तो सोल्ड झालाय। धावफलकावरती धावा जिथे मात्र 4। लोअर फुलटोस पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, कॅच होऊ शकलेला नाही, कॅरी झाला नाही बॉल, सिंगल अर्जित करण्यात येते। बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जिथे मात्र आपण पाहतोय तैनात करण्यात आलाय। युगांश त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। बॉल फील्ड करत असताना डीप पॉइंटमध्ये तो जिथे मात्र आपण थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं धारातीर्थी देखील पडलेला पाहायला मिळाला होता, ज्याला स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात। 5 बनलेले आहेत। अनिकेत कोळीचा एक वैशिष्ट्य राहिले, या मैदानाने त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील दिले। गतवर्षी आपण पाहिली तर ही स्पर्धा न्हाव्यामध्ये पार पडली होती। यावर्षीचा हंगाम पुन्हा एकदा आपण शेलघरमध्ये आलेलो आहोत आणि या मैदानाला ही स्पर्धा नेहमी शोभून दिसते। या मैदानावरती क्रिकेट सातत्याने चांगल्या दर्जाचं होत असताना पाहायला मिळतं। नाईटची स्पर्धा असू द्यात किंवा डे असू द्यात, आणि क्रिकेटला नेहमी शिस्तबद्धता ही पाहायला मिळाली आहे। धावफलकावरती 5 बनल्या। सुहाजी गोंधळे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतं। आपलंही हार्दिक असं स्वागत साहेब। पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला, उंच गेला, लांब नाही, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल, कर्णधाराने कर्णधाराला इथे बाद केलाय।
धारातीर्थी पडला फलंदाज कल्पेश ठाकूर. बॅक टू द पॅव्हेलियन. कालच्या रात्रीमध्ये मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी टीम क्वालिफाय झाली आणि त्याचे सर्वेसर्वा यांचं आगमन होतंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये कर्णधाराला बाद केलंय. कर्णधारानेच कर्णधाराचा काटा काढला असंही म्हणावं लागेल. विकेट प्राप्त केली कल्पेश. उंचीच्या धावा मिळत नाही, क्रिकेटमध्ये लांबीच्या धावा मिळतात. लांब फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॉल जास्तीचा उंच गेला. याच कारणास्तव इथे मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर युवराज कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. जो मात्र कोंबडभुजे गावाला बिलॉंग करणारा युवराज कोळी 7,000 पॉईंटला सोल्ड झालेला देखील पाहायला मिळालेला आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आता मात्र कंटिन्यू ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. कारण लेफ्टी बाद झालाय. लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेट आता ज्याला मात्र इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर डीपमध्ये तैनात करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग शॉर्ट हर्डमॅन गली देखील आहे. बॅकवर्ड पॉईंट तैनात करण्यात आला. कव्हरला क्षेत्ररक्षक मिड ऑफ आहे. सुहाजी गोंधळे साहेब आपलं हार्दिक स्वागत. कालचा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा होता आणि कारण या मानाच्या स्पर्धेमध्ये संघ क्वालिफाय होणं ही बाब देखील सर्वाधिक महत्वाची आहे. सिद्धेश कोळी यावेळेला ऑन साइडला पहिला बॉल क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूच्या खाली वन मोर विकेट डाऊन. टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. फलंदाज बाद. क्रिकेटच्या खेळामध्ये चकाकणारं सारं सोडून नसतं. प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकारांसाठी बनलेला नाही आहे. सिंगल डबल लाईट तितकंसं प्राधान्य द्यायला हवं. काही चेंडू सोडून दिले तर त्याचीही चिंता नसावी, कारण शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये धावा निश्चित येतात. आपण महत्वाचा सामना खेळतोय. हे घिसाड घाई आहे जी अंगलट येत असताना पाहायला मी ते 2 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती सिद्धेश कोळी टीमचा कॅप्टन पाहायला मिळतोय, जो येत असताना पाहायला मिळतोय. 4थ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती विकेट. गोल्डन डक युवराज कोळी राहिला. नवीन बॅटर सुप्रीत कडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. जावळेचा खेळाडू आहे. पुढचा बॉल हॅट्रिकचा चेंडू होता. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑनला सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन जोखीमरी होती. एकटा जावला सुप्रीत कडू आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज देखील बाद. विकेट क्रमांक 3 घिसाड घाई इथे अंगलट येते. फलंदाज केवळ सैराभैरा पळतायत. याचं कारण धावा गोळा करण्याची सातत्यानं त्यांना लागलेली ही जी ओढ आहे ना, ती संघाला अडचणीत घेऊन जाते. 6ला 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एकाच ऍक्शन मध्ये फील्ड केलं. प्रतीक कोळी होता. फेकी चांगली केली त्याने आणि इथे फलंदाज एकटाच धावला होता. मी निश्चित उल्लेख केला. प्रतीश कडू एकटाच धावत गेला आणि त्या कारणास्तव तो बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या सुप्रीत कडूचा मी विचार करत होतो, तो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. दीक्षित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. आर्यन गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. आर्यन भुई पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. काटा बदलला. जिथे मात्र आर्यन भुईरला तुम्ही पाहताय मोरावे गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. शिवाजीनगरचा बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल
या बला बीस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. चेंडू पर्यंत पोहोचेल. अजित फेकी होईल. तद्वर मात्र घेतल्या गेलेल्या दुहेरी धावा. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद झालेत. धावा इथे गोळा करण्याच्या औदार्यामध्ये कुठे ना कुठेतरी विकेट गमावून बसलेत फलंदाज. धावा गोळा करायच्या आहेत ही बाब तितकीशी महत्वाची आहे, परंतु विकेट ही आपल्या शाबूत ठेवणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. कारण या मानाची सन्मानाची आपली परंपरा प्रतिष्ठा जपणारी सिल्वर ट्रॉफी. यावेळेचा बॉल फटका बसला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक झेल टिपण्यात आला. चौथा फलंदाज. 8ला 4 बाद. चार फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. कोणताही फलंदाज तग धरून उभं राहायला तयार नाहीये. धावा गोळा करायच्या आहेत ही बाब तितकीशी महत्वाची आहे, परंतु त्याच वेळेला विकेट हा तो की फॅक्टर राहतो. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, ते एक पूरक समीकरण आहे. विकेट गेल्या की धावा थांबतात. इथे तसंच काहीतरी घडतंय. विकेट गेलेले आहेत. 8ला 4 बाद झालेत. कोणत्याही हॉकीचा हा स्कोर कार्ड नाहीये किंवा फुटबॉलची मॅच चालू नाहीये. 8ला 4. अनिकेत कोळी नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. तो 3 बॉल 5 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय, ज्यामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक सिंगल त्याने घेतलेली आहे. जो आघाडीला आलेला फलंदाज आहे, जो नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे, नवीन बॅटर कल्पेश घरत. वहाचा खेळाडू आणि सर्वाधिक चर्चेचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कल्पेश फिट म्हणून केपी फिटनेस मध्ये सर्वाधिक जास्त चर्चेचा खेळाडू आहे. पहिला बॉल. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तैनात असताना पाहायला मिळतोय. ISPL ला सुरुवात झाली, परंतु मला वाटतं आठवतं ना की काही दिवसापूर्वी केतन म्हात्रे देखील या कल्पेश फिटसाठी जॉईन झालेला पाहायला मिळाला होता. सर्वाधिक अल्पावधीमध्ये संपूर्ण रायगडाला भुरळ या कल्पेश फिटने घातलेली पाहायला मिळाली. आणि कल्पेश घरत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अमित नाईक सातत्याने त्यांच्या तालमीमध्ये पाहायला मिळतो. अनेकांची वय कमी करून घेतली आहेत त्यांनी. 40चे आहेत, त्यांचे 20 वरती आणले. आणि यांच्याकडे एक जादूची कांडीज आहे, कारण अनेक 40+ खेळाडू हे 20वी वरती आलेल्या सारखे वाटू लागलेत. 9ला 4 आहेत. खुला टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. मिड ऑफ आतमध्ये आहे. धाव मिळणार नाही. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी सिद्धेश पाहायला मिळतं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. आघाडीचा फलंदाज अनिकेत कोळी स्ट्राईक एंडवरती आहे. आता एक मात्र आशेचं किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. थोड्याच वेळामध्ये आपण टॉसची प्रक्रिया देखील पार पाडणार आहोत. फलकावरती धावा 9 बनल्या. 4 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकामध्ये कर्णधाराला आवाज देण्याचं कारणही महत्वाचं आहे. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला केलं. टॉप ऑफ दी बाउन्स आले. रूम मिळाला. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. 5च्या धावगतीने 10 बनल्यात. 4 फलंदाज बाद. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना शिवाजीनगर प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या 10ला 4. तो 42 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 6 वाजून 55 मिनिटं झालेली आहेत. 2 षटक कंप्लीट झालेले पाहायला मिळालेले आहेत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. लगेच तर टॉसची प्रक्रिया देखील पार पाडली जाईल. दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूला मिहिरा स्पोर्ट्स मोरावे, विनय मात्रे टीम कॅप्टन, आणि त्याच वेळेला एका बाजूला शैलेश मूर्ती 11 तरघर, अतिश कोळी. आपल्या संघाचा फौजफाटा तुम्ही सुसज्जित करा. एक दर्जेदार असं भव्य दिव्य क्रीडांगण आज सुसज्जित झालंय. प्रशस्त असं व्यासपीठ तुम्ही पाहताय. स्काय विजन LED माध्यमातून या व्यासपीठाची शोभा आणखीन जास्तीची वाढत असताना पाहायला मिळते.
या व्यासपीठावरती तुम्ही सध्याच्या घडीला मान्यवरांची मांदियाळी आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या माध्यमातून 1,60,000 रुपयाचा करंडक, तुम्ही एक सिल्वर ट्रॉफी जी काही पाहतात, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. गोलंदाजी माझे फेरबदल, एक युवा गोलंदाज युगाश नाकवा, युगाश नाकवाला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, अनिकेत कोळीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. युगांश नाकवा हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याच्यावरती इथे हल्ला चढवला गेला. वाटच पाहत होता. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एक चर्चेतील राजकारण नाही मी म्हणणार, मी सर्वाधिक चर्चेतील बाब ही राहिली आहे ना, बिबट्या भाऊ. आणि ह्या बिबट्यासारखा दबा धरून बसला होता की काय, बॅकफुटला आला, वाट पाहिली आणि वाट लावली. शैलेजी भगत साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. षटकार आला. संघाची धावसंख्या 16 बनली. अनिकेत कोळी सेट ऑन फायर, ऑन साइडला षटकार टोकला. पुल परफेक्ट करतो बॅटला, मिडल ऑफ दी बॅट, त्याच्या बॅटमधून निघणारे स्ट्रोक पाहायला मिळतात. पुढचा बॉल, या बाला लिडिंग एज, स्वतः युगान चेंडूच्या खाली आला, त्याने झेल टिपला, बोल्ड अँड कॉट, वन मोर विकेट डाऊन. 5वा धक्का, फलंदाज बाद. सोळाला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. आणखीन एक धक्का इथे लागलेला पाहायला मिळतो. फलंदाज एक आशेचं किरण होतं आणि ते देखील भिजलंय. तो मात्र अनिकेत कोळी देखील बाद झालेला पाहायला मिळाला. नवीन बॅटर क्रिश मात्रे, बामणडोंगरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 25,000 पॉईंटची बोली या खेळाडूला लागली आहे. सर्वाधिक महागडा खेळाडू तर क्रिश मात्रे आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक सफलता. क्रिश मात्रे आला, क्रिश मात्रे गेला देखील. मी निघालो, तुम्ही येता ना, असंच म्हणत त्याने मैदानी सोडलंय. बाद. सोळा धावा धापलक्यावरती आहे. 6 फलंदाज बाद झालेत. या मागोमाग 2 फलंदाजांना बाद केलंय युगांश नाकवाने. गव्हाण गावाला बिलॉंग करणारा एक उद्योन्मुख आणि युवा खेळाडू जो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आदित्य भगतला मी पाहतो, शेलगर गावाला बिलॉंग करतो, तो वेगाने गोलंदाजी करतो, परंतु त्याची गोलंदाजी पाहायला मिळत नाही आहे. परंतु इथे गोलंदाज दुसरे आहेत, वरचढ ठरलेत, वरचढ राहिलेत गोलंदाज, धावा दिलेल्या नाही आहेत. फलंदाजांना बाद केलंय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. 16ला 6 फलंदाज बाद झालेत. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. तिसरं षटक आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुढच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त करण्यात आल्यात. हर्षलला घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कमी गतीचा हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. व्हेरिएशन चांगलं केलं युगांचा. हा बॉल पाहण्याजोगे राहील, ज्या पद्धतीने हळूवार पद्धतीने त्यांनी टाकला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो, त्याला एक गोल्डन स्पॉटवरून एक रायझिंग डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि फिंगर देखील चांगले रोल केले. त्यावरती मोठा फटका घेऊ शकलेला नाही. डॉट बॉलने सुरुवात. लगातारचे 2 चेंडू स्वरूपाचा आलाय. टप्पा बदलतोय, काटा बदलतोय. सातत्य राखले गोलंदाजीतलं. अचूकता चांगली आहे, भेदकता चांगली आहे. प्रतिस्पर्ध्यावरती नामुष्की उडावली आहे गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन कमबॅक केला आणि तदनंतर पुढच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्या. शेवटच्या चेंडू या षटकातील तिसरे षटक. 16ला 6. आडवा
केला, हुक केलाय, धावानं हुक केला, ऑन साईडला लांब लचक एक आकर्षक षटकार. गोलंदाजी करत होता आणि नागपुरासाठी सुद्धा चौकीने लगावलेली. चला थोडीशी घाई व्हायला हवी. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. 3 षटकांचा खेळ संपला. 22ला 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. युगांश नागपुराने गोलंदाजी केली आपण पाहिली, ज्याच्यावरती 12 धावा त्याने खर्च केला. 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. फलकावरती धावा जिथे मात्र आपण 22 पाहता. क्वालिफाय झालेले संघ आपण पहिल्या दिवशी पाहिला. महेश कोट शेलगर संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. निलेश 11 जावळे विनर्स हा संघ देखील क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाला. प्रिन्सी 11 अँड पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा हा संघ तिसऱ्या दिवशी क्वालिफाय झाला. पहिल्या एका दिवशी मध्ये 2 संघ निघतात आणि त्यामध्ये महेश कोट शेलगर, निलेश 11 जावळे विनर्स पहिल्या दिवशी 2 संघ आले. प्रिन्सी 11 अँड पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा पहिल्या दुसऱ्या दिवशी हा संघ पुढे आला. श्रेयांश अँड गौराज 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स हा दुसऱ्या दिवसामध्ये संघ पुढे आला. RR रायडर्स बहाळ आणि मल्हार अँड गोल्डी MD कारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी हे 6 संघ 3 दिवसांमध्ये पुढे येत असताना पाहायला मिळाले. सुपर 8 मध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. चला पुढचं षटक गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. जीवन कोळी यावेळेचा बॉल सुपला शॉट चेंडू सीमारेषेच्या बाहेर कल्पेच्या पाठमधून चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. इम्प्रोवाइज केलं. इथे मात्र मॉडर्न डे क्रिकेट मधला हा अत्याधुनिक फटका इथे बाहेर काढलाय. त्याला ठाऊक आहे मोठी फटकेबाजी करायची आहे, धावा गोळा करायच्या आहेत. या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये अल्पेश घरतला धावा गोळा करणं गरजेचं आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 26 वरती. 26 ऑन दी बोर्ड. 26ला 6. थोडीशी घाई व्हायला हवी याच्याकडे लक्ष विधेयक. वेळेचा दुर्योपयोग व्हायला नको. 26ला 6 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुढे सज्ज होईल. त्यावेळेचा चेंडू उभ्या यशीच्या बाहेर पाहायला मिळतो आहे. कमी गतीने टाकला. डेटला हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. पुणे पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीपजी शिंदे यांना तुम्ही पाहत आहात. खरं तर त्यांची प्रती जी ही मात्र डान्सिंग अंपायर म्हणून आहे. कदाचित प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या दिवसामध्ये त्यांचा डान्सही पाहायला मिळेल. दापलकावरती 26ला 6. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली कॉट अँड विकेट. डिसमिसल. 7वा धक्का. कल्पेश गरतबाद. बाद झाले. 26ला 7 बाद. अशी दयनीय आणि लडखडती अवस्था आहे की धावा आलेल्या नाही आहेत. पडझड झाली आहे. हप्त्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडली आहे. झाडाच्या पिकलेल्या पानाला जशी गळती लागलेली पाहायला मिळाली आहे. 26ला 7 बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. चंद्रकांत कोळी यांना आपण पाहत आहोत. कुंभडभुजी गावाला बिलॉंग करणारे चंद्रकांत कोळी मैदानावरती आहेत आणि त्यांच्या साथीला एका बाजूला हर्षल घरत यांना तुम्ही पाहत आहात, जे न्हावा गावाला बिलॉंग करणारे म्हणून पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. 3 बॉल 6 वर्षीय हर्षद बॅटिंग करत आहेत. 26ला 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळालाय. सातत्याने उजव्या यशीच्या बाहेरची गोलंदाजी.
आणि विकेट प्राप्त करणारी भरधाव वेगाने हा चेंडू पुनश्च पाहायला मिळतोय. प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. टप्पा चांगला आहे, दिशा चांगली इथे पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल येत आहेत. आदरणीय मनोजी नाईक साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. नितेजी भगत साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झालाय, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन देखील कंप्लीट होईल. स्वतः राहुल गोंधळी त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. राहुल गोंधळीचं याचं कारणही असं आहे ना की तो 12वा खेळाडू म्हणून जास्तीचा पाहायला मिळतो आणि त्याच कारणास्तव डीजे मास्टर असेल, मग स्कोरर असेल, किंवा समालोचकाचं जास्तीचं प्रेम त्याच्यावरती नेहमीच पाहायला मिळालंय. स्क्रीनवरती तुम्ही पाहता संपूर्ण आयोजन समिती तुम्हाला पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला दीपकजी पाटील सर यांना देखील तुम्ही पाहताय. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग एज. सिद्धू यश त्यांच्या पाठीमागे झेल होऊ शकला नाही, परंतु धावा त्याने रोखल्या संघासाठी. 28 बनल्या, 7 फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. 28ला 7, 4 षटकांचा खेळ संपला. ला 7 फलंदाज बाद झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य असायला हवं, याकडे मी लक्ष वेधेन. चला घाई करा. सिद्धेश, पंच, अंपायर, आम्ही आपलं लक्ष वेधू. थोडीशी तसदी द्या त्यांना. आदरणीय मयूरजी म्हात्रे साहेब मोरावे यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे आणि ते स्वतः संघाचे संघ मालक येत असताना पाहायला मिळतात. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे. 28 बनल्यात, 7 फलंदाज बाद. चला घाई व्हायला हवी, याकडे मी लक्ष वेधेन. वेळेच्या बाबतीत थोडंसं दुर्लक्ष होतं, याकडे लक्ष वेधूयात. 6 वाजून 44 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. 4 षटक संपलेले आहेत. ला 7. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. धुमाकूळ माजवण्याचा प्रयत्न वारंवार त्याने केलेला पाहायला मिळालाय. एक गोष्ट आवर्जून मी निदर्शनास आणेन की बाउंड्री लाईन जी आहे ती आज लाईन नाही आहे तर रोप आहे, आणि जो आतमध्ये सरकवण्यात आलाय बाउंड्रीच्या आतमध्ये जी काय रशी आहे तीच षटकार आहे, याच्याकडे लक्ष वेधूया. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. विनय म्हात्रे आणि अतिश कोळी, शैलेश मूर्ती 11 तरघर आणि मीरा स्पोर्ट्स मोरावे टीम कॅप्टन. चला टॉस साठी लवकरात लवकर या. 34ला 7. यावेळेचा बॉल क्लासिकल अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. एक मात्र लढवई या खेळाडू बॅटिंग करतोय. हर्षल घरत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 14 वरती, 2 नॉट आउट आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. एक चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून साकारण्यात आला. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. 5 बॉलमध्ये 10 आल्यात, कारण याआधी कोणताही फलंदाज जास्ती काळ उभा राहिला नाही. खोलातला बॉल होता. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. तदभर मात्र घेतल्या जाणाऱ्या दुहेरी धावा. वेगाने 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात येत असताना पाहायला मिळतात. आपल्या फिटनेसच्या जोरावरती सातत्याने धावा गोळा करणं ही बाब नेहमीच महत्वाची राहणार आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, अगदी त्याच वेळेला स्कोरबोर्ड हलतं ठेवणं, प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करणं. धावफलकावरती 38 आहेत. 38ला 7. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या षटकाच्या दरम्यान पुढचा बॉल. यावेळेला समोर केलाय. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वार फेकी करण्यात येते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि सेकंड रन घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये चंद्रकांत कोळी यांना परतावं लागेल माघारी.
आकाश मडवीचं स्वागत षटकारानं झालं, परंतु त्याने कमबॅक चांगलं केलेलं पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 39 आहेत, 8 फलंदाज बाद झालेले आपण पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विकी डोलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. गणेशपुरी गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही वारंवार लक्ष देतो. चला उपस्थित झालेत. एका संघाचा कर्णधार आपण पाहत आहोत. मीरा स्पोर्ट्स मोराबे टीम कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे विनय म्हात्रे. यावेळेला कुलातला बॉल ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. फेकी करण्यात येईल तद्वर मात्र घेतली गेलेली एक सिंगल एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा 40 बनल्यात. जिथे मात्र आपण शुभमला पाहिलं होतं, चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सर्वाधिक कमी धावसंख्या करणारा संघ आहे ज्या संघाने 42 बनवल्या होत्या. खोलातला बॉल इथे मात्र डॉट बॉल येईल आणि आता मात्र उल्वेनोड प्रीमियर लीग मधली सर्वाधिक निच्चांक धावसंख्या बनवण्याचा कारनामा इथे मात्र नोंदवला गेलाय. शिवाजीनगर प्रतिष्ठान या टीमच्या नावावरती हा कारनामा नोंदवला जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चला टॉससाठी या. अन्यथा जो कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केला जाईल. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस करतोय, कारण इकडे आयोजक 6 वाजल्यापासून येऊन बसतात, तुमच्यासाठी मैदान रेडी करतात, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात मॅचेस सुरू करण्यापूर्वी सुद्धा. आणि कॅप्टन मात्र उशिराने येतात. आणि UNPL मध्ये आणि त्यामध्ये शेलघरची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला थोडंसं डिसिप्लिन मेंटेन करावी लागते, हे ठरलेलं आहे. मी विनंती करेन आपण लवकर या. अन्यथा इकडे मिहिरा स्पोर्ट्सचा कॅप्टन उपस्थित आहे आणि जर इकडे खेळाडू आतमध्ये गेले, बॉल पडला तर लगेचच टॉस विन घोषित केला जाईल मिहिरा स्पोर्ट्स मोराबेला. प्रवीणजी कोळी गव्हाण यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात. एका बाजूला मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आणि दुसऱ्या बाजूला शैलस्मृती 11 तरगर. आणि टॉस केला जाईल अमरजी कडू. थोडेसे चिंतेमध्ये असतील. रोशनजी मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतो या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. It is a call and tail it is. टॉस जिंकलाय. अधीश निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय? वेळेमध्ये स्पर्धा सुरू होते, वेळेमध्ये टॉस होते, काय म्हणशील या डिसिप्लिन बद्दल? डिसिप्लिन तर एकदम भारी आहे, कारण या क्रिकेट आता फास्ट होत चाललं आहे, त्याच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजेच. म्हणजे प्रत्येक प्लेयर लोकांना चांगलं एकदम म्हणजे खेळायला पण चांगलं वाटेल. किती एक्सपेक्ट करताय? पहिल्या मॅचमध्ये फार कमी टोटल त्या तुलनेनं पाहायला मिळाले. काल 86 धावासुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे इकडे काय रणनीती असेल? कितीपर्यंत मिहिरा स्पोर्ट्स मोरावेला थांबायला हवं? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे पण बॉलर चांगले आहेत आणि मिहिरा स्पोर्टकडे तर बॅटिंग लाईन पण चांगले आहेत. प्रयाससारखा एक चांगला फलंदाज आहे, स्वतः करणारा कॅप्टन आहे विनय. कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. चला खूप शुभेच्छा असतील. विनय, पहिल्यांदा बॅटिंग करायची तुम्हाला आणि टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? टॉस जिंकलो असतं तर फिल्डिंगच केली असती आणि आमचे बॅट्समन पण चांगले आहेत आणि त्यांच्यावर भरोसा पण आहे. किती झाल्या पाहिजेत? आता 3 रात्रीचा अंदाज थोडासा आला असेल. स्पर्धा तुम्ही सगळेजण पाहताय, काय एक्सपेक्ट करताय पहिल्या 5 ओव्हर्समध्ये? कमीत 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज कोणत्या फलंदाजांवरती मदार असेल? हे जर खेळाडू चमकले तर नक्कीच चांगल्या धावा होऊ शकतील. जास्त ॲज अ कॅप्टन म्हणून कोणावर अपेक्षा जास्त आहेत? सर्वच प्लेयर चांगलेच आहेत आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि ते करणारच, ही माझी पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर माझा. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आजकाल कॅप्टनच्या सुद्धा डिप्लोमॅटिक आन्सर्स पाहायला मिळतात आपल्याला. तर नाणेफेकीचा कौल जिंकला शैलस्मृती तरगर संघानं
आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला पूर्वार्धाचा खेळ संपला. 40 धाबा दाबलकावरती बनवल्या गेल्या. 41 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळतं. तोपर्यंत एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सावकार स्मृती गव्हाण संघाचे छोटे मालक क्रीत हेमंत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अन्वी बियर शॉपचे प्रोप्रायटर अन्विक भगत आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या शिवाजीनगर प्रतिष्ठान. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. याकडे लक्ष वेधूयात आणि या 41 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडणार काय बिघडणार, या उल्वे नोड विभागाचा हक्काचा आवाज म्हणून ज्या आवाजाकडे पाहिलं जातं आणि आमचे जवळचे मित्र मराठी भाषेवरचं प्रभुत्व, मोठ्या स्पर्धांचे मोठे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतो, या आपण दीपकजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे एसडीसी. थँक्यू सो मच जयजी भोसले सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रासाठी. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. उल्वे नोड प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा, सिल्वर ट्रॉफी चांदीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेची 4थी रात्र आहे. सुपर 8 मध्ये दाखल होणारे 6 संघ आतापर्यंत पाहिलेत. आज 2 संघांची भर त्याच्यामध्ये पडणार आहे आणि त्यासाठी आज 4 संघ खरं तर या मैदानावर, महेश स्पोर्ट्स शेलघरच्या मैदानावर आपली संपूर्णपणे ताकद झोकून देणार आहेत. सगळ्यांना शुभेच्छा मनापासून. सध्याच्या घडीला पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करताना शिवाजीनगर प्रतिष्ठाननं धावा केल्यात त्या 40 आणि 41 वाचवायच्या आहेत. मोठा संघर्ष करावा लागेल शिवाजीनगर प्रतिष्ठानला. पहिलं षटक घेऊन कल्पेश घरत, अतिशय फिट बॉय, राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड ऑन साईडला वळवलाय मिड विकेटला. क्रिश मात्र त्या ठिकाणी आज सिंगल मिळेल. सुरुवात जर आपण बघितली तर पहिल्यापासूनच विकेट्स टाकण्यास सुरुवात केली होती. बेजबाबदारपणा स्पष्टपणे जाणवत होता शिवाजीनगर प्रतिष्ठानच्या सगळ्याच फलंदाजींच्या. जर फलंदाज पाहिले कोणी जबाबदारी घेण्यास तयार नव्हता आणि खास करून रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच गेली नाही. मॅचमध्ये शेवटला मात्र थोडासा प्रतिकार हर्षलनं केला आणि त्याचमुळे तुलनेनं थोड्याफार कमी धावा पाहायला मिळाल्या. आता ज्या काही धावा आहेत त्या आहेत, त्यामध्ये आता मात्र कशा पद्धतीनं संघर्ष करता येईल हे पाहावं लागेल. भूषणनं खातं उघडलंय आणि आता मात्र शुभम पाटील चिकू, मॅन फ्रॉम बामणडोंगरी, ऑन स्ट्राईक. कल्पेश करत विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक रुपयाजी ठाकूर मोरावे यांच्या वतीनं मात्र दिलं जाईल. कल्पेश करत सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर उल्वे नोडमधीलच नाही तर संपूर्ण पनवेल, कल्याण डोंबिवलीमधील एक फेमस चेहरा पाहायला मिळतोय. परंतु इकडे मात्र शॉट बनवलाय. पुरेपूर डोल करणं प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चिकूच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. उल्वेनोड प्रीमियर लीग, पहिलाच बॉल फेस करत होता शुभम पाटील. रिव्हर्सनं खातं उघडलंय 4 या धावेनं. कल्पेश करत पुन्हा एकदा सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गरज आहे फिटनेसची सगळ्याच खेळाडूंना. यावेळेस मात्र कव्हर्सला भेदत बॉल चाललाय. गॅप शोधले, बॉल चाललाय तो सरळ कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू सीमा पार आणि शुभमच्या पॅट मधला हा दुसरा चौकार. चला थँक्यू डीजे एसडीसी. शुभमवर सुद्धा गाणं लावलं त्यांनी. जशी परिस्थिती मैदानामध्ये असेल तसंच मात्र तुम्हाला सॉंग्स ऐकायला मिळतील. ही खासियत आहे आमचे डीजे सँडी एसडीसी. काल डीजे रोशन होते, परंतु स्पर्धा लवकर संपते म्हटली की बरेच जण इच्छुक असतात खरं ते स्पर्धा करण्यासाठी. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम. क्लीन बोल्ड, दांडी गुल केलं इकडे मात्र. कल्पेश घरतला पहिली सफलता. बिग विकेट
शुभम पाटील यावेळेस मात्र बाद होईल. पहिला धक्का लागलाय सावकार स्मृती गव्हाण टीमला. विकेटचं पतन झालंय. 9 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय सावकार स्मृती गव्हाण या टीमला. हेमंतजी पाटील या टीमचे ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठान अमरजी कडू त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आज आणखीन 2 संघ खेळताना दिसतील. मीरा स्पोर्ट्स मोरावे नेक्स्ट मॅच. शैलेश स्मृती 11 तरगर संघ आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा तुम्हाला घ्यायचा आहे. काल थोडासा उशीर झाला होता या स्पर्धेला. 7 ते 8 व्हाईट बॉलच्या ओव्हर्स पडल्यात. 42-43 व्हाईट बॉल्स काल पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे तो खूप उशीर झाला, ज्यामध्ये थोडासा विजेचा सुद्धा थोडा खेळखंडोबा झाला होता. उलवे नोडची बत्ती गुल झाली होती 2-3 वेळेला. त्यामध्ये सुद्धा आपला अर्धा तास वाया गेला होता. परंतु आज 11:30च्या अगोदरच ही स्पर्धा संपवण्याकडे आमचा सुद्धा कल असेल. नेक्स्ट बॉल कल्पेश करत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे मात्र चान्स आहे. इकडे डेंजरस होऊ शकतो की काय, परंतु पाहूया. इकडे जल्लोषाला तर सुरुवात केली आणि पंचांचा इशारा. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय सावकार स्मृती गव्हाण टीमला. नाहक गडी गमावलाय गव्हाण टीमनं. भूषण भोईर बॅक टू द पवेलियन. सलामीवीर गारज झालेत. पहिल्यांदा शुभम पाटील आणि आता मात्र भूषण भोईर. दोनही ओपनर्सना मात्र बाद केलंय. कल्पेश गरजच्या या ओव्हरमध्ये 9 धावा जरूर आल्यात, 2 चौकार, परंतु 2 महत्वाचे फलंदाज मात्र बाद झालेत. ही सुद्धा जमेची बाब असेल शिवाजीनगर प्रतिष्ठानची. लढावं लागेल या मॅचमध्ये. क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. कालची रात्रीची मॅच पाहिली असेल. या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली होती विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमनं. स्टेडियमवर उपस्थित असलेल्या एकालाही वाटलं नसेल ही धावसंख्या चेस होईल. परंतु सुहास्य गोंधळी साहेबांचा संघ होता आणि काही काही पॅकर्सना मात्र वेगळंच नशीब असतं, कारण पॅकर सोनं सुद्धा खायची कामं नाही आहेत. बरेच उन्हाळे पावसाळे पाहावे लागतात. आम्ही जवळून काही नावं सांगता येणार नाहीत, परंतु बरंच जवळून बघितलंय. कल्पेश करत चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, कव्हर्सला खेळून काढलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. इकडे पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर सावकार स्मृती गव्हाण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. नऊ धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. इकडे 2 फलंदाज गमवावे लागलेत. घाम काढावा लागेल कल्पेश ठाकूर या टीमला. जरूर थोड्याफार धावा कमी असतील, म्हणून काय झालं, आपल्यामध्ये गोलंदाजी मधली जी धमक आहे ती आता मात्र पेश करावी लागेल. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पार्कवर सज्ज झालाय क्रिश मात्रे, मॅन फ्रॉम बामण डोंगरी. खातंही उघडलं नव्हतं या मॅचमध्ये. मोठी बोली लागली होती क्रिशला, मोठी चढाओढ होती. तब्बल 25,000 मोजलेत अमर कडू यांनी क्रीजसाठी. परंतु फलंदाजीमध्ये मात्र भोपळा. गोलंदाजीमधून फार मोठ्या अपेक्षा असतील. मॅचचा रिझल्ट काही लागेल, परंतु संघर्ष मात्र झालाच पाहिजे मॅचमध्ये. शेवटपर्यंत मात्र ती वृत्ती दिसली पाहिजे. चांगला बॉल होता, फुल लेंथ खोलात टाकला इकडे क्रिशना. भन्नाट यॉर्करनं मात्र सुरुवात केली क्रिशनं. पहा, सटीक यॉर्कर होता मिडल लाईनला. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू, उत्तरच नव्हतं. फलंदाज सिद्धेश कोळी
सिद्धेश कोळी आणि मयूर पाटील अशी जोडी आहे. सिद्धेश कोळीनं सुद्धा खरं तर शिवाजीनगर प्रतिष्ठानचं कर्णधारपद भूषवलं. क्रॉस बॅटेड खेळण्यासाठी गेला होता फाईन लेगला. विक्की त्या ठिकाणी आहेत, कोणतीही धाव मिळणार नाहीये. क्रिशनं सुरुवात चांगली केली. 25,000 का मोजलेत माझ्यासाठी हे आता दाखवून द्यावं लागेल त्याला, कारण या किरीश का सुनने का गाना क्रिश मात्रे पुन्हा एकदा 2 डॉट बॉलनं सुरुवात केली. शॉर्ट बॉल इकडे मात्र फाईन लेगला वळवला होता चेंडू, सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं रवाना झालाय. मिळतील 4 रन, चौकार. कॅप्टन कल्पेश ठाकूरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला होता. शैलस्मृती लेपंतरकर संघाचे संघ मालक धीरजी ओळेकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण या मंचावर आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आज धीरज शेठ थोडेसे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये असतील. बाकीचे दिवस थोडंसं आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा. आज तोच सुद्धा टेन्शन आहेच. क्रिश मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. सिद्धेश कोळी आहे, लेफ्ट हँडेड बॅटरमॅन फ्रॉम गव्हाण. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग इतकंही प्रभावी नव्हतं. बडॉफकडे चेंडू, कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. क्रिशनं चांगली सुरुवात केली, कारण धावा कमी दिल्या, कमी रोखल्या, डॉट बॉल आले तर आपोआपच मात्र प्रेशर बनतं. आणि जे पहिल्या इनिंगमध्ये खास करून पाहायला मिळालं होतं शिवाजीनगर प्रतिष्ठान. ओ इकडे सुद्धा बॉल हवेत आहे, बराच वेळ हवेमध्ये होत आहे. बॅकवर्ड पॉइंटला टर्न झालाय, बॉल निघालाय डीप मध्ये. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललंय, परंतु तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात, त्या तब्बल 3 धावा. चान्स चांगला होता इकडे, मात्र बॉल हवेमध्ये सुद्धा होता. थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून राज पाटील. 3 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सर्कल. स्कोर मूव्स टू 16 नाऊ. 16 धावा धाव फलकावर. - 41 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 41 रिक्वायर्ड. या मैदानामध्ये लढायचं असेल ना तर 52, 55 ही धावसंख्या हवीच, जेणेकरून तो सामना शेवटपर्यंत जातोच. 40-42 मध्ये लढण्यासाठी मात्र गोलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागतील. चांगला बॉल, टप्पा पडला, लेंथ बॉल सरळ जाऊन शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा दिल्यात क्रिशनं फक्त 7. 16 धावा धाव फलकावर. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये अजूनही जिंकण्यासाठी सावकार स्मृती कमान टीमला 25 धावांची आवश्यकता. अठरा बॉल आणि 25 धावा. किरीश सावकार स्मृती गव्हाण संघाचे छोटे मालक. नादिया 16 वर 2. परंतु सध्याच्या घडीला समोर थोडंसं चिंताग्रस्त वातावरण आहे. शिवाजीनगर प्रदेशला अमरजी कडू यांच्या चेहऱ्यावर सुद्धा, कारण अजूनही मॅचचा रिझल्ट काय लागेल सांगू शकत नाहीये. परंतु एखादं चांगलं षटक थोडीशी मॅच बनवू शकेल शिवाजीनगरसाठी, आणि ते करावं लागेल. दीक्षांत ठाकूर आलाय गोलंदाजीसाठी. शिवाजीनगरचाच खेळाडू आहे, शिवाजीनगरचाच संघ आहे. पहिलाच बॉल लाऊड अपील केली होती इकडे, मात्र अपील फेटाळण्यात आले. कोटी धाव नाहीये, परंतु सुरुवात मात्र दीक्षांतनं चांगली केली.
गतवर्षी सुद्धा चांगली बॉलिंग केली होती दीक्षांतनं. चांगला यंगस्टर आहे शिवाजीनगरचा. आणि शिवाजीनगर प्रतिष्ठानची संपूर्णपणे मित्रमंडळी सूत्र आता मात्र दीक्षांतला घ्यावी लागतील, कारण या ओव्हरमध्ये जर कमी धाबा आल्या, एखाद दुसरी विकेट आणि खास करून सिद्धेशची मिळाली तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र लढता येण्याएवढं तरी बळ मिळेल ते शिवाजीनगर प्रतिष्ठानला. गोलंदाज तयार दीक्षांत ठाकूर. चांगला ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय आणि वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना सरळ चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता सिद्धेशचा धमाका चौकार. चांगला फटका दाखवला. स्क्वेअर ड्राईव्ह फार कमी फलंदाज आहेत ज्यांना मात्र हा फटका खेळता येतो, कारण सर्रासपणे समोर लॉंग ऑन पुलुकचे फटके सातत्याने आपण बघत असो. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह असेल, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह फार दुर्मिळ फटका आहे क्रिकेटच्या परिभाषेमधील आणि तो पाहायला मिळाला. सिद्धेश कोई त्याच्या पाठमधले टॅलेंटेड क्रिकेटर मॅन फ्रॉम गव्हाण. दीक्षांत पुन्हा एकदा कडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल थोडा टप्पापर्यंत खाली राहिला असावा, निघून गेला सरळ विकेट किपर केटीकडे. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. सिद्धेश कोईची इनिंग जर आपण बघितली ना तर इनिंगमध्ये 2 चौकार आणि एकदा ट्रिपल रन्स आल्या होत्या. ज्या काही धाबा त्यानं 11 केल्यात ना ह्या 3 बॉलमध्ये केल्यात, म्हणजेच काय बाकीच्या 6 बॉलमध्ये खरं तर डॉट खेळलाय सिद्धेश सुद्धा, त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढलंय. चेंज ऑफ पेस होता, क्रॉस बॅटेड ऑन साईडला बळवलाय, वाईड स्ट्रॉंगर बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. दीक्षांतवर चढवलाय हल्ला सिद्धेश कोहलीचा. षटकार. चला, आपल्या आजूबाजूला जर बॉल दिसत असेल तर प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण लगेच देत चला. आणि पाठीमागे जर खेळलात दिलस्कूपचे फटके, पल्लू शॉट, तर चेंडू सरळ थांबायला गव्हाण पाट्यावर जातोय सध्या. इकडे मात्र हातामधून रिसेटला विकेट किपरच्या टार्गेटचा प्रयत्न झाला होता. बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव फार महत्वाची आहे सध्याच्या घडीला, कारण धावामध्ये पहिल्या इनिंगमध्ये फार मोठे दिवे लावलेले नाही आहेत शिवाजीनगर प्रतिष्ठानच्या फलंदाजांनी, आणि जर वाचवता आल्या नाही धावा तर मात्र पहिल्याच मॅच मध्ये मात्र पराभवाला सामोरं जायची नामुष्की सुद्धा ओढून घेऊ शकेल हा संघ. 27 धावा झाल्यात, 14 धावांची गरज आहे, 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दीक्षांत ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. मयूर पाटील ऑन स्ट्राईक, मॅन फ्रॉम उल्वे. उल्वे गावचा एक दिग्गज अष्टपैलू. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑन कडे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. थोडीशी जरी चुकी झाली ना, दुसरी रन झालीच म्हणून समजा. इकडे एकही मिस्टेक अलाउडच नाहीये शिवाजीनगरसाठी. एक एक धाव फार महत्वाची बनले सद्यस्थितीमध्ये. आणखीन 2 धावा दिल्या, धावा 2 ने पुढे जाईल 29 वर. 12 बॉल 12 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 12 धावा. आणि 4थं षटक करण्यासाठी आता मात्र स्वतः कर्णधार कॅप्टन कल्पेश ठाकूरनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. चला, स्पीडअप करत राहा. मॅच कंटिन्यू सुरू राहिली पाहिजे, हाच अट्टास आयोजकांचा. स्पर्धेची 4थी रात्र. पहिल्या रात्री आपण बघितलं तर पहिला संघ महेश स्पोर्ट्स शेलगर, तदनंतर निलेश 11 जावळे विनर्स हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या रात्री आपण बघितलं तर प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा हा तिसरा संघ होता जो सुपर 8 मध्ये पोहोचला. 4था संघ होता मनोज नाईक यांचा श्रेयांशान गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर्स. 5वा संघ होता समीर शेठ पाटील यांचा, अमरजी पाटील, स्वप्नील पाटील यांचा RR रायडर्स वहाळ. आणि काल 6वा संघ असं वाटत होतं विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडविजय संघ जाईल, परंतु 86 धाबा चेस करत रात्रीमध्ये मल्हार गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला.
हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला काल रात्रीत. पहिलाच बॉल कल्पेशचा ऑन साईडला स्विंग केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फटका बसेल शिवाजीनगरला. बॉल सीमा पार 4. नॉट एक्सपेक्टेड, या अपेक्षाच नाहीत आता मात्र फिल्डर्स कडून. 4 रन्स तर मोजल्या, जिकडे कदाचित एकच धाव आली असती. पहिल्याच बॉलवर चौकार पडलाय. युवराज होता त्या ठिकाणी. कल्पेशनं फिरवला. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू येत असताना चांगली बॉलिंग. नेक्स्ट मॅच तरगर संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलंय. प्लेइंग 11 आपला रेडी करा. जशी मॅच संपेल खेळाडू बाहेर येण्याची अजिबात वाट बघू नका. ओ स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. ओ कॅच ट्रॅकलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इकडे मात्र. का खराब क्षेत्र असण्यासाठी कारण अगोदरच धावा नाहीयेत आणि सध्याच्या घडीला तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावे लागतील. तिकडे 2 धावा प्राप्त होताना दिसल्यात. 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 6 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी फार मोठं धावांचं पाठबळ नाहीये. हलक्या हातानं यावेळेस मात्र ढकललाय बॉल अगदी ब्रॉनच्या दिशेमध्ये. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. सिंगल रन. तरगरनं टॉस जिंकलाय. लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. सामना जर लवकर संपला तर तुम्हाला एका रांगेमध्ये मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. आणि मिहिरा स्पोर्ट्स बोराबे, हळूहळू आपण खेळाडू कक्षाकडे या. बॅटिंग करायची तुम्हाला. ऑन साइडला स्क्वेअर लेगला पाठीमागे कुणी नाहीये आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता हा येतोय चौकार. हलक्या हातानं ही सिंगल मात्र घेण्यात आल्याने हा सामना मात्र जिंकलाय. सावकार स्मृती कवाण संघानं मात्र विजयी सलामी दिले उल्वेन नोड प्रीमियर लीग मध्ये 7व्या पर्वामध्ये. अभिनंदन सावकार स्मृती कवाण, अभिनंदन हेमंतजी पाटील, सिद्धेश कोई. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तरगर टीम. आमचे सन्माननीय मान्यवर नाथाभाऊ ओळेकर यांचे